बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळ प्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केलं. तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हर्ष राऊत याने रिले या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केलं होतं. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सन्मान केलाय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त मिनल पालांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, रुपाली अंबुरे, ठाणे जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर यांसह खेळाडूंचे पालक येथे उपस्थित होते. शौर्य अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना 100 मीटर हर्डल शर्यतीमध्ये 13.73 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलंय. तर शौर्या ही 16 वर्षाची असून खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे. हर्ष राऊत याने 100 मीटर रिले मध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केलंय. हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या अथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू आहे. ठाणे महानगरपालिका ही उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवत आहे. तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ राव यांनी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर यांचा देखील आयुक्त तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, निलेश पाटकर यांचा देखील आयुक्तांनी सन्मान केला असून मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं देखील भरभरून कौतुक केले आहे. माझं नाव शौर्य अंबुरे आहे. मी आता 3rd युथ एशियन गेम्सला गेली होती, जे एव्हरी 4 इयर्सच होतात. त्याच्यामध्ये मला 2 सिल्वर मेडल मिळाले, 100 मीटर हर्डल्समध्ये आणि मेडले रिलेमध्ये. तर हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. किती टफ होता? सगळे कंट्रीज आले होते अख्ख्या एशियामधून, चायना, जपान, कोरिया. तर टफ होते कॉम्पिटिटर्स, बट आता इंडियाचं नाव रोशन करायचं तर जिंकले मी. पुढचं तुझा नेम काय असणार? पुढची स्पर्धा नेक्स्ट इयर युथ ऑलिम्पिक्स आहेत, त्याच्यासाठी ही मीट क्वालिफिकेशन होती. तर आता मी अजून हार्ड प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यासाठी क्वालिफाय करणार. यशाचं श्रेय काय पूर्ण यशाचं श्रेय कोणाला तुला हे सक्सेस? माझ्या कोच अजित कुलकर्णी सरांना. नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे 2 तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे. दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरीमध्ये हातभार लावला आहे, त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे, त्यांचा आपण सत्कार ठेवला होता. ठाणे महानगरपालिका सतत हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे, घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे, स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. आता यावर्षी सुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत. तसेच पिकल बॉलचे आपले कोर्ट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो आहे. आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती, शूटिंग रेंज ज्याला आपण म्हणतो, आणि ऑलिम्पिकपर्यंत आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोहोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत. आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत. तसेच कळवामध्ये पुन्हा आपला ऑलिम्पिक साईज आपण स्विमिंग पूल त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट्स तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत. तो एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन
त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे. शहराचं प्रमाण घोडबंदरीच्या दिशेने